पौष महिना हा का ठाऊक भाकड किंवा मंगल कार्यासाठी वर्ज्य मानला जातो. श्रावणाइतकाच पवित्र मानला जाणाऱ्या धनुर्मासाचा जवळपास उत्तरार्ध पौषात येतो, जेव्हा व्रतवैकल्ये जोमात केली जातात. वैकुंठ एकादशी पौषात येते. म्हाळसाबाई आणि खंडोबा यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला पाली येथे साजरा होतो. पौषात अनेक गावाच्या जत्रा आयोजल्या जातात. शाकंभरी नवरात्र सुद्धा पौषात साजरे होतात. वर्षातल्या प्रमुख सणांच्या यादीतील भोगी आणि मकर संक्रांत सुद्धा पौष महिन्याचीच ओळख आहेत. तरी सुद्धा जर पौष मंगल कार्यासाठी निषिद्ध सांगितलं असेल, तर त्यामागं नक्कीच काहीतरी पूर्वानुभव, ग्रहमान स्थिती किंवा इतर योग्य शास्त्राधार असणार आहे. तेव्हा बळेच विषाची परीक्षा कशाला? वर्षभरात देवीचे 4 नवरात्र प्रख्यात आहेत, ज्यातील 2 गुप्त मानले जातात. चैत्रात आणि अश्विनात म्हणजे वासंतिक आणि शारदीय नवरात्र उघडपणे, तर आषाढ आणि माघ महिन्यात गुप्त नवरात्र साजरे होतात. पौष महिन्यामध्ये सुद्धा देवीचे एक नवरात्र साजरे होते, ज्यामध्ये माता शाकंभरीच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे. यावर्षी आम्ही घरी शारदीय नवरात्रोत्सवात देवीची शाकंभरी स्वरूपात स्थापना केलेली, ज्याचे व्हिडिओज आपल्या चॅनेल कलाज और कल्चरवर मी शेअर केलेले. अजूनही त्या सुलक्षण विलक्षण मातेच्या सुस्वरूपाची माया, तिचा वावर घरात आम्ही अनुभवतोय. शाकंभरी नवरात्र मात्र इतके ओळखीचे वाटत नाही अनेकांना. पौष महिन्यात होणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात. दुर्गाष्टमी ते पौर्णिमेपर्यंत ते साजरे होतात, परंतु त्यापाठोपाठ लगेच येणारा भोगीचा सण हा मला या शाकंभरी उपासनेचाच भाग वाटतो. दुर्गमासूर नावाचा एक दैत्य फार मातला होता. ब्रह्मदेवाने दिलेल्या शक्तींचा त्याने दुरुपयोग केला, ज्यामुळं पृथ्वीवर प्रदीर्घ दुष्काळ पडला. दुष्काळ निवारणार्थ ऋषींनी तप केले, तेव्हा प्रसन्न होऊन 100 नेत्र असलेली माता शताक्षी प्रकटली. तिने दुर्गमासुराचा संहार केला. मग पृथ्वीवर पसरलेली अवकळा आणि जीवांची तहान, भुकेने होणारी चाचपड पाहताच तिच्यातील मातृत्वाला पाना फुटावा तशा झरझर अश्रुधारा तिच्या 100 डोळ्यातून वाहू लागल्या, ज्यातून शेकडो नद्या उगम पावल्या. तिने कृपाळू मायाळू दृष्टीने सर्वत्र पाहताच धरणीची कूस फाडत पिके उगवली, फळं भाज्या म्हणजे शाक जिन्नस अस्तित्वात आल्या, ज्यामुळे सर्व क्षुधाक्रांत भुकेल्या जीवांना पोषण मिळाले. मातेच्या या कृपादृष्टीने धरती हरित सुजलाम सुफलाम झाली. म्हणून या शाकभाज्या निर्माण करणाऱ्या देवीचा शाकंभरी म्हणून नावलौकिक केला गेला आणि तेव्हापासून तिचा मान भाज्या अर्पण करून आणि तिचा शृंगार सुद्धा भाज्यांच्या आभूषणानेच केला जातो. तिच्यामुळे अरण्य जन्माला आले, म्हणून ती माता बनशंकरी म्हणून सुद्धा प्रख्यात झाली. शाकंभरी पौर्णिमेला आमच्याकडे देवीला फक्त पालेभाज्यांचा नैवेद्य केला जातो, परंतु भोगीच्या दिवशी मातीच्या काही सुगडींमध्ये विविध शेंगा, बोरं, उसाचे आणि तऱ्हेतऱ्हेच्या भाज्यांचे लांब काप भरून त्या सुगडीला शाकंभरीचे स्वरूप मानून सवाष्ण मंदिरात किंवा आपापल्या घरी पूजून मान देतात. आपल्या घरात कायम फळभाज्यांची बरकत राहावी म्हणून प्रार्थना करतात. ज्या प्रकारे शारदीय नवरात्रामध्ये परडीत धान पेरून त्या मधोमध पाझरणारा एक मातीचा घट स्थापन केला जातो आणि त्याला देवीचे स्वरूप मानले जाते, त्याच प्रकारे विविध भाज्यांनी अलंकृत केलेली ही सुगड म्हणजे देवी शाकंभरीचे स्वरूप मानले जाते. स्त्री ही अन्नपूर्णा म्हणून सर्व सवाष्ण महिला एकमेकींना हळदी कुंकू आणि आपण पुजलेली एक एक सुगड आणि भाज्या वाण देतात. याच भाज्यांचे मग खेंगाट करून भोगीसाठी नैवेद्य केला जातो, ज्याला आपण भोगीची भाजी म्हणतो. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत, तेव्हापासून सूर्योपासना सुरू होते रथसप्तमीपर्यंत. शाकंभरी माता ही अनेकांची कुलस्वामिनी सुद्धा आहे. शाकंभरी नवरात्र आपण पौषात दुर्गाष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत घरात शारदीय नवरात्राप्रमाणेच देवीसाठी कलश आणि अखंड दीप स्थापन करून रोज आरती, उपवास, व्रत उपासना, जप, स्मरण करून साजरे करू शकतो. अनेक लोक या काळात केवळ पालेभाज्या सेवन करूनही हे पर्व साजरे करतात.